आईचं ममत्व की भीषण निर्णय. बेंगलोरमध्ये एका आईने स्वतःच्या 13 वर्षांच्या मुलीचा जीव घेतल्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं. या घटनेमागचं खरं कारण काय? सोमवारी रात्री बेंगलोरमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली आहे. 45 वर्षीय सुवर्णा चंद्रशेखर आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी तारुण्या यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. मंगळवारी सकाळी उशिरा या घटनेचा उलगडा झाला, जेव्हा सुवर्णा यांच्या पतीने वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने आपल्या भावाला घरी पाठवलं. घरात पोहोचल्यावर खिडकीतून दिसलेलं दृश्य कोणालाही अस्वस्थ करणारं होतं. आईचा मृतदेह पंख्याला लटकलेला आणि मुलगी बेडवर निश्चल पडलेली. ताबडतोब पोलिसांना कळवण्यात आलं आणि त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना मानसिक तणावातून घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुवर्णा या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होत्या असं सांगितलं जात आहे. त्यांना सतत एकच भीती वाटत होती, जर त्यांच्या बाबतीत काही झालं तर त्यांच्या मुलीचं काय होईल. याशिवाय त्यांच्या पतीला असलेला हृदयविकारही त्यांच्या चिंतेचं मोठं कारण ठरत होता. ही भीती आणि मानसिक ताण इतका वाढला की त्यांनी एक अत्यंत कठोर निर्णय घेतला, ज्यामुळे एका निरागस जीवाचाही अंत झाला. या घटनेतून एक मोठा प्रश्न समोर येतो. आपल्या समाजात मानसिक आरोग्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिलं जातं का? अनेकदा लोक आपल्या समस्या, चिंता आणि नैराश्य मनातच दाबून ठेवतात. मदत मागण्याऐवजी ते एकटेच लढण्याचा प्रयत्न करतात. पण अशा परिस्थितीत योग्य वेळी मदत घेणं, कुटुंबियांशी संवाद साधणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की मानसिक ताण हा दिसत नाही, पण त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नेमकं कारण काय होतं